नमस्कार मंडळी. आज 19 डिसेंबर. आज आपण बघणार आहोत ठरलं तर मगचा आजचा भाग. सायली अर्जुनला म्हणते सचिन भाऊजींशी भांडण मिटल्यावर अस्मिताताईचा मूड एकदम छान झालाय ना. पण काय हो, हल्ली अश्विन भाऊजी आणि प्रियामध्ये चिडचिड वाढली आहे ना. मगाशी जेव्हा अश्विन भाऊजी प्रियाला बोलले, ती म्हणाली की ती मैत्रीण होती, पण मला तिचा आवाज मैत्रिणीचा नाही वाटला. मला तो आवाज महिपतचाच वाटला. मला पण. मला ना कधी कधी संशयच येतो. साक्षी गेलीये पण तरी सुद्धा प्रियाने महिपत सोबत संबंध संपवलेले नाही आहेत. हो, ती खूप मोठी चूक करतीयस, पण त्या अगोदर आपल्याला बाबूला पनवेलमध्ये आणायचं आहे. अर्जुन चैतन्याला फोन लावतो. हा अर्जुन बोल, तुला एक काम करायचं आहे. तुला मी बाबू तुळजापुरात आहे हे सांगितलंय. मी तुला त्याचा पत्ता आणि फोन नंबर पाठवतो. तुला आजच्या आज त्याला पनवेलमध्ये आणायची तयारी करायची आहे. पनवेलमध्ये? इथे? हो. नाही म्हणजे मला माहीत आहे, रविराज सरांना मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती हे त्यांनी सांगितलं होतं. तो इथे आला तर आपल्याला आणखीन काही मदत होईल असं वाटतंय तुला? ओके, ठीक आहे. मी त्याला आजच इथे घेऊन येतो आणि त्याची चांगली इथे हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करतो. नाही, बाबू इथे आहे हे कोणालाही कळता कामा नाही. ऐक, आपल्या ऑफिसमध्ये स्टोअररूमच्या बाजूची खोली रिकामी आहे. त्या खोलीमध्ये ठेव त्याला आणि बॅग घेऊन ये त्याची. बापरे, एवढे सारे सिगरेट ठेवायचे. आणि बाबूला कन्व्हिन्स कर की तो इथे येईल तरच तो सेफ राहील. बाबू आज पनवेलमध्ये येईल ना? हो, चल आपण निघूयात आता. नागराज बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो. सुमन त्याला अडवते. कुठे बाहेर निघालात का? बाहेर जाताना अडवायचीस का ग कधी? काय ग ये, मागच्या जन्मी ना तू मांजर होतीस, मांजर, म्हणून सारखी आडवी जातीस. मी फक्त एवढंच म्हणत होते की इतकंच म्हणत होते की बाहेर जात असाल तर भाऊजींना सांगून जा. आणि जेवायला घरी येणार आहात ना? हे बघ तू. एवढ्यातच प्रतिमा तिथे येते. नागराजचं लक्ष जातं की प्रतिमा येऊन राहिली. नागराज त्याचा विषय बदलतो. सांगितलं ना, मी आहे जेवायला. फोन करायला चाललोय. फोन करून लगेच येतोयस. प्रिया महिपतवर व्यवस्थित लक्ष ठेवून असते. नागराज प्रियाला फोन लावतो. काय हो, तुमचा आवाज काय अजून बसलाच नाही का? नाही झाला म्हणूनच तर असं बोलतोय ना. मी काय सांगतोय ते नीट ऐक. नागराजच्या बोलण्यावर प्रिया म्हणते, ऐका ना, तुम्ही काहीच बोलू नका. तुमचा आवाज अजिबात ऐकण्याच्या लायकीचा नाहीये. काम करा, तुम्ही लगेच इथं निघून या म्हणजे मी फ्री होईल. ए बाई, आता तू माझ्या डोक्यावर नको बसू. आधीच त्या महिपतने माझ्या घशाची वाट लावली. दादाने डोक्याची मंदळी केलीये, त्यात आता तू नको आणखीन. काय हो, काय झालं? तेच सांगायला कॉल केलाय ना तुला. मला आज आत्ताही महिपतपाशी थांबायला जमणार नाही. थांबता येणार नाही म्हणजे? काही ऑप्शन नाही आहे. मी काही इथे 24 तास ड्युटी करणार नाहीये. ऐकून घे, दादा माझ्यावर लक्ष ठेवू नये. त्याने फरमान काढलंय, फरमान. रात्रीचं बाहेर निघायचं नाही म्हणून. तर मी घराबाहेर गेलो तर तो माझ्या बरोबर येणार. बांधलेल्या कुत्र्याची बरी अवस्था आहे तुमच्यापेक्षा. ए प्रिया, ओ ऐका ना काका, आता तुम्हाला किल्लेदार तिथेच बांधून ठेवणार आहे म्हणून तुम्ही इथे येणार नाही आहात का? हां, येतो मी तिकडे. पण दादाचं न ऐकता जर मी बाहेर पडलो तर दादाही माझ्या मागोमाग तिकडे येईल. डायरेक्ट तिथे त्याला महिपतपाशीच घेऊन जातो. तिथे तूही असशील ना. म्हणजे आपल्या सगळ्यांचा एकदम असा पर्दाफाश. ऐका ना, काहीतरी करा आणि त्या किल्लेदाराला मॅनेज करा. 3 वर्ष मी त्यांना गुंडाळत आली आहे. माझ्यापासून काही शिकलं नाही का? तुझ्याकडून शिकलोय म्हणूनच तर मॅनेज करतोय ना. आज रात्रीचं मॅनेज होत नाहीये. तुझं तू काय करायचं ते कर. म्हणजे किल्लेदार तुम्हाला सोडणार नाहीये म्हणून तुम्ही तिथेच थांबणार आहात. आणि मी काय करायचं? मी माझ्या नवऱ्याला मस्का मारून इथे 24 तास महिपत सोबत थांबायचं? मी एक काम करा, आवराआवरी करा, अंग पसरा आणि टीव्ही बघत बसा, असं म्हणून प्रिया फोन ठेवून टाकते. महिपतचं मागून गाणं म्हणणं चालू असतं. काय मग बबली मॅडम, आज नाईट ड्युटीला तुम्ही आहेत वाटतं.
ए बबले, झोपू नको हा, डोळा नको लागू देऊ. जर तुझा डोळा लागला तर गसकन मी तुझा गळा कापला तर. तुम्ही काय सतत सतत तेच ऐकत आहो? तुमचा विश्वास बसत नाहीये का मी तुमच्या टीम मध्ये? माझा तर कुणावरच विश्वास नाही, तुझ्यावर तर नाहीच नाही. तुझ्या टीम मध्ये तर फक्त 3च माणसं आहे. कोण सांग? कोण? प्रिया मधुकर, तन्वी किल्लेदार सुभेदार आणि एक बबली लोखंडे. त्या माणसाला येऊच देऊ नाही शकत. एवढी स्वार्थी नाहीये मी. एक वेळ तो नागराज आहे ना, तो पलटी मारू शकतो पण मी नाही. तुमच्या दोघांची पण सापाचीच जात आहे. चावणं हा तुमचा धर्म आहे, पण मी पण मैपत शिकरे आहे. प्रिया बघा आता मैपतला कशी गुंडाळते. आणि जर मी तुम्हाला पटवून दिलं तर? प्रियाच्या या बोलण्यावर मैपत हसायला लागतो. मदत करते पोरगी. प्रिया जाऊन मैपत जवळ बसते. साक्षी जिवंत आहे हो ना? मैपत तर तिच्याकडे बघतच राहतो. सायली आणि कल्पना सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर डायनिंग टेबलवरचं सगळं आवरत असते. सायली, आज बीटाची कोशिंबीर छान झाली होती. सायली, अश्विन घरी आलाय पण त्याने काही खाल्लंय की नाही देव जाणे. आणि तन्वीचं काय, नेहमीप्रमाणे तर काही पत्ताच नाहीये. आई, मी अश्विन भाऊजींसाठी काहीतरी खायला बनवणार. चालेल. अश्विन फोनवर बोलत बोलत हॉलमध्ये येतो. अगं, सकाळी मैत्रिणीकडे जातेस म्हणून निघाली आणि अजूनही तिथेच आहेस? आणि आता म्हणतेस की रात्रभर तिथेच थांबणार आहे? मला सांग, काय सेलिब्रेशन आहे, काय आहे तिथे? कोण कोण पोस्ट ग्रॅज्युएट झाली? स्मृती? आणखीन कोण आहे पार्टीमध्ये? रेवती? बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. तू काळजी घे स्वतःची आणि सकाळी लवकर घरी ये. अश्विनचं हे बोलणं ऐकून सायली विचारातच पडते. स्मृती, रेवती हे नावं तर मीही कधी ऐकली नाहीये. कोण आहे ही मैत्रीण? प्रिया पार्टीचं कारण सांगून काहीतरी वेगळ्याच ठिकाणी चाललीये. अश्विन जातच असतो. सायली त्याला अडवते. अश्विन भाऊजी, अश्विन भाऊजी, प्रिया नक्की कुठे गेलीये आणि तिला रात्रभर घराबाहेर राहण्याची परवानगी तुम्ही कशी काय दिलीये? तुला काय करायचंय ग? आणि तसंही तन्वी या घराची कुणीच काही लागत नाहीये, तू तर आरवार सांगितलंयस. कल्पना त्याला म्हणते, अश्विन, तन्वीने न हे त्याच्या वागण्याने ओढून घेतलेलं आहे. प्रिया कशीही वागली ना, शेवटी ती मुलगी आहे, तिची काळजी वाटणारच. तुम्ही शहानिशा करायला हवी. ती कुठे गेलीये, कुणासोबत आहे, जे काय करायचं? तिच्यावर संशय घ्यायचा, तिच्यावर लक्ष ठेवायचं. माझं डोकं न हे असं नाही चालत. काय तन्वी, तुम्हाला नेहमी गुन्हेगारच वाटते म्हणून तुम्ही असला घाणेरडा विचार करता. प्रताप तेव्हा त्याला म्हणतो, अश्विन तोंड सांभाळून बोल. खरं तर एवढ्या रात्री अख्खं कुटुंब घरात असायला हवं. अश्विन ओरड्याने जोऱ्याने म्हणतो, वाटेल तिथे असेल, तुम्हाला काय करायचं? असंही तन्वी या कुटुंबाचा भाग आहे कुठे? आणि तन्वी तर तुम्हाला तेव्हाच आठवते जेव्हा तुम्हाला तिच्या चुका काढावायच्या असतात. अर्जुनही अश्विनवर रागावतो. आता बस झालं अश्विन. किती खोटं बोलते ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून आता सुद्धा आम्हाला असंच वाटते की ती खोटं बोलून घराच्या बाहेर राहतीये. तुम्हाला हवं ते वाटून घ्यायला तुम्ही फ्री आहे, पण मला माहित आहे तन्वी माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. मी तिला कुठलीही गोष्ट करण्यापासून अडवणार नाहीये. आणि मला काय वाटतं, तुम्ही कोणी या गोष्टीमध्ये न पडलेलंच बरं. असं म्हणून अश्विन तिथून निघून जातो. अश्विन तिथून गेल्यानंतर प्रताप अर्जुनला समजावतो. रोज रडेल त्याला कोण मरे. कल्पना म्हणते, अर्जुन सायलीला बरं जाऊ द्या, आता तुम्ही आराम करा आणि आपण या सगळ्याचा विचार सुद्धा करायला नको. सायली अर्जुनला म्हणते, प्रिया घरात असो की नसो भांडण बराबर लावून देते. ते तर आहे आणि अश्विनलाही काय अक्कल येणारच नाही. अर्जुनला फोन येतो. चैतन्य, हा बोल, काही अपडेट? बाबूला मी इथे घेऊन आलोय. त्याला आपल्या ऑफिसमधल्या स्पेअर रूममध्ये ठेवलंय. फक्त बाबूला तुझ्याशी बोलायचं आहे. ओके, त्याला सांग मी येतोय उद्या, मग आपण बोलूया. नाही नाही अर्जुन, त्याला आत्ता तुझ्याशी बोलायचंय. बरं, फोन दे त्याला. चैतन्य बाबूला फोन देतो. बोल बाबू, आलास ना व्यवस्थित? एनी प्रॉब्लेम? नाही नाही साहेब. पण साहेब, मला लई भीती वाटते हो. त्या महिपतला जर समजेल की मी इथे आहे तर? कुणालाही नाही कळणार की तू इथे माझ्या ऑफिसमध्ये राहतोयस. हे बघ, तुला काहीही लागलं तर तिथे चैतन्य साहेब आहेत, सांग त्याला.
मी उद्या येतोय, मग आपण बोलूया. हो हो ठीक आहे, असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो. चैतन्यही बाबूला समजावतो, बस तू काही टेन्शन घेऊ नको, शांत हो. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही उद्या बाबूला भेटायला जाताय तर मी पण येऊ का? हो. त्यानंतर आपण सिनियरला भेटायला जाऊ, त्यांना सांगू बाबूबद्दल. अहो प्रिया खरंच पार्टीला गेली असेल का? सतत वाटतंय. माईपत कुठे लपून बसला हे प्रियाला बरोबर माहीत आहे. ती अश्विन भाऊजीला फसवत तर नसेल. हे बघ, मैपत आपल्याला सापडला तरी तो मिस्ट्री मॅन बद्दल आपल्याला काहीच सांगणार नाही. आणि सध्या मिस्ट्री मॅन सापडणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की तो मिस्ट्री मॅन सध्या लपूनच बसला असेल, कारण मैपतने जर आपल्यासमोर कन्फेस केलं, ती बातमी सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचली असेल. आणि जेव्हा हे सगळे छोटे छोटे तुकडे जेव्हा जुळतील ना, तेव्हाच आपल्याला मोठं चित्र मिळेल. आणि त्या चित्रात त्या सुपारी देणाऱ्या माणसाचा चेहरा असेल. पण त्यासाठी आपल्याला आणखीन तुकडे जुळवण्याची खूप गरज आहे. हे सगळं करू आपण. आता झोपूया. झोपायला जात असताना अर्जुनच्या मानेत थोडासा लचका पडतो. काय हो, काय झालं? माहित नाही, अचानक मान दुखायला लागलीये. थांबा, मी बाम लावून देते. सायली अर्जुनच्या मानेला बाण लावतात. म्हणते, आम्ही आश्रमात असताना न मधुभाऊ सगळ्या मुलांना खांद्यावर घेऊन फिरायचे. मग अशीच मान दुखायची. मी त्यांना असा बाम लावून दिला ना की मग बरं वाटायचं. तुझ्या हातात जादू आहे. हातातच नाही, पायातही जादू आहे. मधुभाऊंची कंबर दुखायची ना की मी त्यांच्या कंबरेवर राहून त्यांची पायाने कंबर चोपून द्यायची. तर मग माझी पण कंबर चोपून दे. काही काय, तेव्हा मी 8-10 वर्षाचे होते. आता तुमच्या लेकीला सांगा बाबाची कंबर चोपून द्यायला. काय काय? अर्जुन मागे वळतो. मला मानेत दुखतं. अहो, असं कसं तुम्ही वळलात? ते जाऊ दे. तू आत्ता काय बोललीस? मी कुठे काय? काहीही नाही. तू जेव्हा अशी लाजतेस ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोरचं सगळं असं ब्लेम होऊन जातं. बोल ना, काय बोललीस? सायली लाजून म्हणते, मी म्हणाले की तुमची लेक आली की तिला सांगा पाठ शिकून द्यायला. मग त्यासाठी तयारी आत्ताच केली पाहिजे, नाही? प्रिया मैपतला विचारते, अण्णासाहेब, मी तुम्हाला काहीतरी विचारलं. साक्षी जिवंत आहे ना? साक्षी जेलमध्ये मेलीच नव्हती. तुम्ही तिला अलगद सोडून आलात आणि आता ती तिची ओळख बदलून बाहेर वावरतीये. तुझ्या मेंदूला काय भुरशी आली का ग? तुझ्या मेंदूला काय बुरशी आली का ग? काय ग ये बबले, माझी पोर मेलीये हे अख्ख्या जगाला माहित आहे. रडून रडून येडा झालोय मी. आणि कुणालाही असं ओळख बदलून फिरता येते का? काय ग ये, खाऊ आहे का ते? खाऊ नाहीच आहे. एका बाईला स्वतःचं रूप बदलणं खूप अवघड असतं. म्हणून तर मी साक्षीला लगेच ओळखलं. तू? मी साक्षीला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. नाही म्हणजे, तसं नागराजने मला आधीच सांगितलं होतं की साक्षी जिवंत आहे, पण स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा माझा विश्वास बसला. सगळं नागराज शेठनी सांगितलं तुला? अहो कसला शेठ? अण्णा सर, तुम्ही जे तिला नाव दिलंय ना ते एकदम करेक्ट आहे. सापच आहे तो. म्हणूनच तर लगेच सांगून टाकलं साक्षी जिवंत आहे. पण अण्णा सर, मी तर तुमच्याच टीममधली आहे. नाहीतर विचार करा, साक्षीचं एवढं मोठं सत्य पोलिसांना किंवा घरातल्या घरात अर्जुनला जर मी सांगितलं असतं, हे सांगायला मला कितीसा वेळ लागला असता. या ग्लासमध्ये पाणी काढते आणि मैपत पुढे नेते. जागे व्हा अण्णा सर, जागे व्हा. माणसांना ओळखायला शिका. ज्या माणसाला तुम्ही गेले 25 वर्ष तुमचे मित्र मानताय, तो तुम्हाला धोका देऊ शकतो, पण मी नाही. अहो, त्याच्या नादाला लागून तुम्ही मला ज्या मुलीला जमिनीत गाडायला निघाला होता ना, आज तीच मुलगी जीवाच्या आतुरतेनं तुमच्या मुलीचं रक्षण करते. असं बोलून प्रिया पाणी पिते. आणि हा निघाला हुक्कमाचा इक्का. जो कत्ती काढायचा तो मला चांगलंच माहिती आहे. सुभेदार फॅमिली नाश्ता करत असते. विमल स्मिताला म्हणते, अस्मिताताई, तुम्हाला उपमा आवडतो ना, म्हणून सायलीताईंनी खास तुमच्यासाठी उपमा केलाय.
प्रताप अस्मिताला म्हणतो, आणि तसंही अस्मिता, सध्या हे घर तुझ्याच भोवती फिरतंय. पण आता जास्त दिवस नाही आता. एकदा का बाळ झालं ना तर आपला सगळ्यांचा फोकस त्या बाळाकडेच जाणार आहे. अर्जुन कल्पनाच्या बोलण्यावर म्हणतो, राईट आहे. मग जर मला कोणी विचारलं की बाबा अस्मिताची काळजी घेतोयस ना, त्यालाच विचारेल, कोण अस्मिताई? मार खाशील अर्जुन. अस्मिता उपमा खात खात म्हणते, सायली किती छान झालाय ग उपमा. आणि तसंही हल्ली तुझ्या हातचा नाश्ता मिळणं खूपच रेअर झालंय. अस्मिता ताई, गेले काही दिवस घराबाहेर मी लवकर पडतेय ना कामासाठी, म्हणून. कल्पना सायलीला म्हणते, असू दे ग. अगं, घरातलं सगळं करायचं, मग अर्जुनला त्याच्या कामामध्ये मदत करायची. काय सोपं नाहीये. तर मंडळी, तन्वीची नाईट ड्युटी झालेली असते. ती घरी परत येते. अरे, हे काय, तू निघालास? अश्विन तन्वीला पाहून खूप खुश होतो. अरे, किचन फ्री असेल तर मी तुझ्यासाठी नाश्ता करणार होते. नाही, मलाही आवडलं असतं ग. बरं, मला सांग, पार्टी कशी झाली तुझी? पार्टी तर मस्त झाली. अरे, आणि काने सगळं बाहेरूनच ऑर्डर केलं होतं. मग काय? अगं, शेवटी तर पोस्ट ग्रॅज्युएटेड झाली म्हणून ती पार्टी देणार होती ना. मग सानिका? आता सायलीला मात्र पक्का संशय येतो की प्रियाचं नक्कीच काही ना काहीतरी चालू आहे. प्रेक्षकांना पुढील भागात मैपतला भेटण्यासाठी नागराज आलेला असतो. बस झालं मैपत, नशीब समज की मी तुला आतापर्यंत जिवंत ठेवलंय. सायली सुमनला भेटायला आलेली असते. गप्प होते, पण आता नाही गप्प बसणार. तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचं आहे सायली. अर्जुन सायली बाबूला भेटायला गेलेले असतात. बाबू सगळ्यांना म्हणतो की त्या अपघाताबद्दल जे काही सांगायचं आहे ते मी सगळं सांगेल तुम्हाला.